मित्रांनो नमस्कार, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कर्मचाऱ्यांची लॉटरी, उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश, एकही लीव्ह वाया जाणार नाही. काय आहेत नवीन नियम या व्हिडिओच्या माध्यमातून काय करता मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण जोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रमंडळींना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवीन कामगार कायद्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांमध्ये मोठा फायदा होणार आहे. तुम्ही ज्या कंपनी किंवा संस्थेमध्ये नोकरी करता तिथे कर्मचाऱ्यांना वर्षभरात सुट्ट्या मिळणार याची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्ष कामाचा ताण इतका असतो की अनेकांना त्या सर्व सुट्ट्या वापरता येत नाही. परिणामी न वापरलेल्या सुट्ट्या वाया जातात. पण आता परिस्थिती बदलणार आहे. केंद्र सरकारने नव्या लेबर कोड अंतर्गत सुट्ट्यांच्या वार्षिक उपकरण सुविधा नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल केलेले आहेत. पैसे मिळणार. मित्रांनो, नव्या नियमानुसार कर्मचारी दरवर्षी त्यांच्या अतिरिक्त सुट्ट्यांचे पैसे मिळू शकतील. यापूर्वी साधारणपणे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना उरलेल्या सुट्ट्यांचे पैसे मिळत असत. मात्र आता वर्षा अखेरीस ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. नवा नियम काय आहे पहा मित्रांनो. नव्या लेबर कोड नुसार कर्मचारी वर्षाच्या शेवटी त्यांच्या उरलेल्या सुट्ट्या कॅश करू शकतात. ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 अंतर्गत एका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 30 दिवसांच्या अर्जित सुट्ट्या पुढील वर्षात मिळण्याची परवानगी आहे. पण जर एखाद्या कर्मचाऱ्यांकडे 30 दिवसापेक्षा जास्त सुट्ट्या उरलेल्या असतील तर ते दिवसांचे पैसे त्यांना दिले जातील. उदाहरणार्थ, जर वर्षाच्या शेवटी 45 सुट्ट्या शिल्लक असतील तर त्या 30 दिवसांच्या सुट्ट्या पुढील वर्षासाठी ठेवता येतील आणि उरलेल्या 15 दिवसांचे वार्षिक रोखीकरण होईल. त्यानंतर नव्या नियमातील महत्वाचे मुद्देही लक्षात घ्या मित्रांनो. जर कर्मचाऱ्यांनी सुट्टी मागितली आणि नाकारली गेली तर त्या सुट्ट्या 30 दिवसाच्या मर्यादेत गणल्या जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंट 48 तासांच्या आत पूर्ण करणे कंपनीसाठी बंधनकारक असेल. यापूर्वी अर्जित सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी 240 दिवस काम करणे आवश्यक होते, पण आता हा कालावधी कमी करून 180 दिवस करण्यात आलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.